अध्यक्ष महोदय, धर्मस्वातंत्र्य हे मी तुम्हाला संविधान पाठवतो, हे वाचा. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे ना. त्याचं टायटलच आहे धर्मस्वातंत्र्याचा हक्क. आपण कुठलं नवीन धर्मस्वातंत्र्य देणार आहोत? आणि म्हणून अध्यक्ष महोदय, ग्रामपंचायतीच्या म्हणजे हे सगळं प्रलोभन व्याख्याच व्यापक आहे. त्यामुळे मान्य करावं लागेल ना की त्यांचं योगदान आहे, मिशनरीजचं योगदान आहे. काही धर्मांनी ज्या शाळा चालवल्या त्या शाळेमधनं जो बदल आणला तो आपल्याला मान्य करावं लागेल. रस्त्यावरच्या मुलांना अनाथ आश्रमात घेऊन त्यांना सुशिक्षित करून मोठं केलं. हॉस्पिटल्स उभारली, मिशनरी स्कूल्स उभ्या राहिल्या आणि सगळ्यांना दरवाजे उघडे केले. एका विशिष्ट जातीपुरत्या शाळा मर्यादित ठेवल्या नाहीत. शिरसाट साहेब, आपली पोरं बाळ त्या शाळेत जात होती, पण आजपासून 150 वर्षापूर्वी तुमच्या आणि माझ्या मायबापाला शाळेतच जाता येत नव्हतं, कारण का शाळा आपल्या नव्हत्या. ह्याच्यावर बोलायचं नाही का शिरसाट साहेब? तुम्ही सांगा. धर्म स्वातंत्र्य नसतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म बदलला असता का? संविधान आल्यानंतर धर्म बदललाय. संविधान येण्याच्या आधी धर्म नाही बदललाय. आणि हे त्यांचा उद्देश, त्यांच्या मनातला राग हा जेव्हा त्यांनी मनुस्मृती जाळली तेव्हाच जाहीर केला होता. जर इथल्या महिलांनी उद्या विद्रोह केला तर त्याच्या चुकीचं काय आहे? आज ना उद्या जे सौदी अरेबियामध्ये झालं ते कधी ना कधी भारतात होणारच आहे. तुम्ही किती दिवस दाबून ठेवाल? परत एकदा सांग, धर्मांतराला आमचा विरोध आहे, पण ह्या बिलाच्या नावालाच आमचा विरोध आहे. धर्म स्वातंत्र्य ह्या नावाखाली तुम्ही धर्मामध्ये परत एकदा एका विशिष्ट जातीचा पगडा उभा राहील याचा प्रयत्न करताय आणि तुम्हाला आम्हाला मान्य नाही. त्याला आम्ही कायम विरोध केलाय आणि तो विरोध आमचा कायम राहील. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आमचं म्हणणं एवढंच आहे की जेव्हा संविधानाने एखादी गोष्ट निर्णय घेतलेला आहे, संविधानात ते आलेलं आहे, तेव्हा त्या संविधानामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. कुठल्याही राज्य सरकारला संविधानामध्ये जाण्याचा अधिकार नाही. The very title of the bill is faulty. The very title of the bill is faulty. धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, राईट टू रिलिजन, राईट टू प्रायव्हसी, हे 21 ते 25 या फंडामेंटल राईट मध्ये आलेले आहेत. त्या फंडामेंटल राईटला केशवानंद भारती या केसमध्ये स्पष्टपणाने 13 जणांच्या न्यायाधीशांनी, म्हणजे फंडामेंटल म्हणजे तो बेसिक जजमेंट आहे या कॉन्स्टिट्यूशनचं, की तुम्हाला संविधानाच्या मूळ गाभ्याला हातच घालता येत नाही. तुम्ही डायरेक्ट बिलामध्ये त्याचं नावच घेऊन टाकलं धर्म स्वातंत्र्य. अहो, तुम्ही कोण धर्म स्वातंत्र्य देणार आहे? तुम्ही धर्मावरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करताय, लोकांच्या अधिकारावरती गदा आणण्याचा प्रयत्न करताय. जबरदस्तीने होत असेल त्याचा विरोध करा. जे स्वतःहून करत असतील, ज्यांच्या मनापासून वाटत असेल की मी हे केलं पाहिजे, त्यांना करू द्या ना. त्याला काय आक्षेप आहे? तुमचा आक्षेप असण्याचं कारण काय? नोटीस द्या, जाहीर करा, पेपरात द्या. कशासाठी? का? राईट टू प्रायव्हसी. आर्टिकल 21 मध्ये राईट टू प्रायव्हसी आहे ना.
मी काय खावं, मी काय खाऊ नये, हे काय नवीन सुरू झालंय? या देशामधलं जे स्वातंत्र्य आम्हाला संविधानाने दिलंय ते परत काढून घेण्याचा हा प्रयत्न आहे. जे स्वातंत्र्य या देशात नव्हतं ते बाबासाहेबांनी आणलं, आणि ज्या बाबासाहेबांनी आणलं त्याचं कारण होतं त्यांना सर्वात जास्त भोगावं लागलं. शिक्षासाठी तुम्ही नव्हतात तेव्हा मी बोललो, अहो मी तुम्ही त्यांना साधं वर्गात बसू दिलं नाही, तो त्यांना शिकायला शाळेच्या बाहेर बसावं लागलं. निवडणुकी पॉलिटिकल आयडिओलॉजी असते. निवडणुकी पॉलिटिकल आयडिओलॉजी असते. त्यामुळे अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय बिलावर बोलीन, उद्या सकाळपर्यंत बोलीन. पण बिलाच्या तत्वावर आणि बिलाच्या तत्वावर बोलतोय मी, बिलाच्या तत्वाच्या बाहेर जाऊन बोलत नाही. नाही, नियम 124 प्रमाणे त्या बिलाच्या मुद्द्यावरच तुम्हाला बोलता येईल. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावर बोला, किती वेळ बोला. आता बिलाच्या तत्वावरती, टू प्रोव्हाइड फॉर प्रोटेक्शन ऑफ राईट ऑफ फ्रीडम ऑफ रिलीजन. आता हा जो पहिलंच वाक्य आहे, इट कॉन्ट्राडिक्ट्स, म्हणजे इट इज कॉन्ट्राडिक्टरी टू द आर्टिकल 25. अध्यक्ष महोदय, संविधान आणा, संविधानाचा आर्टिकल 25 वाचा, आणि ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय फरक आहे सांगा. मी बिलावरती बोलायला सुरुवात केली. प्रोहिबिशन ऑफ इनलॉफुल कन्व्हर्जन, याला कोणाचाच विरोध नाहीये. इनलॉफुल कन्व्हर्जन होताच कामा नये, हे असं आमचं मतच आहे, आणि सगळ्यांचंच मत आहे. फ्रॉम एनी अनदर रिलीजन टू एनी रिलीजन. पण याच्यात जे तुम्ही कॉम्पिटंट अथॉरिटी, conversion means renouncing one's own religion and adopting another religion. That is by choice. It is my right to privacy. उद्या जर मला असं वाटलं की मला बुद्धिझम स्वीकारायचं आहे, तर त्याला आक्षेप घेणारे तुम्ही कोण? आणि तुम्हाला नोटीस द्यायची की मला बुद्धिझम स्वीकारायचं आहे? मला तत्वज्ञान पटलं बुद्धाचं, तर शिरसाट साहेब कोणाचा आक्षेप असण्याचं कारण आहे? शिरसाट साहेब तुम्ही सांगा ना, कोणाला आक्षेप असण्याचं कारण आहे? एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण केले 1956 साली, आणि त्यांनी जे येवल्यात बोलले, हे जर मी मनापासून स्वीकारलं आणि मी ठरवलं की चला मी बुद्धिझम मध्ये जातोय, तुमच्या 288 सदस्यांचा आक्षेप असण्याचं कारण काय? आणि तुम्हाला का म्हणून मी माहिती द्यायची? माझ्या आईबापाला माहिती देण्याचं हे माझ्याकडे नाहीये. कारण का मला संविधानाने राईट टू प्रायव्हसी दिलाय की तुला पाहिजे ते कर. तू स्वतंत्र व्यक्तिमत्व वयाच्या 18 वर्षी झाल्यानंतर तुला काय पाहिजे ते कर. हे जर मला संविधान देतो तर ते तुम्ही कसं काय काढून घेऊ शकता? आणि म्हणून तुम्ही अगदी कितीही हा तुमचा पॉलिटिकल अजेंडा आहे. भाषण करणाऱ्यांनी बरोबर बोलून दाखवलं की आमचा हा पॉलिटिकल अजेंडा आहे. हे मी नाही बोलत आहे, हे आत्ता भाषणात आलं. आयडिओलॉजी तुमची पॉलिटिकल आयडिओलॉजी आहे, आणि त्या आयडिओलॉजीला आमचा विरोध आहे. कारण का या देशाची आयडिओलॉजी हे या सेक्युलरिझम ह्या देशाचं फॅब्रिक आहे, आणि ते फॅब्रिक टरा 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 फाडण्याचं काम हे गेले काही वर्ष इथे होतंय. आणि कुठलीही आयडिओलॉजी
cannot be contradictory to the constitution. म्हणून तुम्ही जो कायदे आणता, मी इथे मंत्री महोदय नाही आहेत, बावनकुळे, त्याच्या मनापासून आभार मानतो. त्यांनी कायदा आणला आणि जेव्हा त्याला कायद्यातलं पहिलं वाक्य आम्ही वाचून दाखवलं की हेच मुळात चुकीचं आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं की तुम्ही काय ती कमिटी, सिलेक्ट कमिटी बसवा, आणि त्यांनी ते वाक्य सकट सगळं बिलच बदलवलं. आमचेही हेतू, आम्ही इथे कायदा बनवायला चालू आहोत. तुम्हीच फक्त कायदे बनवता आणि आम्ही कायद्याचे विरोधक आहोत, अशातला काही भाग नाही. संसदेमध्ये जेव्हा हे आलं, राईट टू रिलीजन, तेव्हा जनसंघाची लोक नव्हती का? जनसंघाची लोक नव्हती, मंत्रिमंडळात होती हो. जनसंघाचे मंत्री होते श्यामाप्रसाद मुखर्जी. कुठल्या कायद्याच्या गोष्टी करतात तुम्ही? संविधानाच्या विरोधात टाकलेलं पावलाला विरोध करणं, याला जर आम्ही केलं नाही तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पराभव करतो आहोत. आणि त्यामुळे या बिलाला विरोध करत असताना पार्शल विरोध, पण पार्शल समर्थन का करतोय आम्ही? तर तुमचा हेतू वाईट आहे. नाही, देशामध्ये तणाव निर्माण होतो. महाराष्ट्रामध्ये कुठे तणाव निर्माण झाला हो कधी? हे आजकाल तुमचे मोर्चे निघतात आणि त्याच्यामुळे तणाव निर्माण होतो. तुम्ही मोर्चे काढू नका, तणाव निर्माण नाही होणार. पण तुम्हाला तणाव निर्माण करून तुमचा राजकीय हेतू साध्य करून घ्यायचा आहे, म्हणून तुम्ही हे करता. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, भाषण संपवता एवढंच सांगतो की हा आत्मा आहे, या माझ्या हातातलं पुस्तक आहे ना, हा आत्मा आहे. याच्यातले जे तुमचे संविधानिक अधिकार आहेत, ह्याच्यामुळे हा देश जिवंत आहे. ज्या दिवशी तुम्ही त्याला हात घालाल ना, तुम्ही या देशाला मारून टाकाल. या देशाची विविधता, अनेकताओं में एकता, ये है इस देश की विशेषता. या देशातली एकता आणि एकात्मता जर टिकवायची असेल तर याला हे ज्या दिवशी तुम्ही गायब कराल ना, तेव्हा या देशाचे तुकडे तुकडे होतील. या देशामध्ये या देशातली अखंडता, या देशातली एकता टिकवायची असेल तर सगळी स्वातंत्र्य अबाधित ठेवा. मग त्याच्यात राईट टू रिलीजन आला, राईट टू प्रायव्हसी आला, राईट टू स्पीच आला. आता इथे बोलत असतानाच हे बोलू नको रे, अरे राईट टू स्पीच आहे की नाही मला? राईट टू एक्सप्रेशन आहे की नाही मला? त्याच्यावरच तुम्ही येता आक्षेप घेता. त्यामुळे अध्यक्ष महाराज, मला कोणी किती सांगितलं डेव्हलप करा, तरी मला एवढंच सांगायचं आहे की संविधानाचा पराभव करू नका, संविधानाच्या मूळ गाभ्याला हात घालू नका. तुमचा राजकीय अजेंडा, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जे काय करायचंय ते काय करायचंय हे आम्हाला दिसतंय, उभ्या महाराष्ट्राला दिसतंय. तुम्ही नुसती संविधान बदलण्याची कल्पना मांडलीत, कल्पना. काही जण तुमच्यातले बोलून दिले आम्ही संविधान बदलणार आहोत. हलून बोलू नका, बसून बोलू नका. तर जागा किती गेल्या हे तुमच्या डोळ्यासमोर आहेत. आणि
आता तर तुम्ही मूळ अय बसून बोलू नका. आता तर तुम्ही मूळ गाभ्यालाच हात घातलाय. महाराष्ट्र हे कधीही सण करणार नाही. हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा सावता माळ्याचा महाराष्ट्र आहे. हा गोरा कुंभाराचा महाराष्ट्र आहे. हा संत तुकारामाचा महाराष्ट्र आहे. हा चोखा मेळ्याचा महाराष्ट्र आहे. हा बसवेश्वराचा महाराष्ट्र आहे. आणि जेव्हा जेव्हा त्यांचा छळ झाला तेव्हा तेव्हा त्या छळाच्या विरोधात जाऊन इथल्या एका मोठ्या समूहाविरुद्ध ते उभे राहिले, लढले, झगडले आणि मोठे झाले. शंभूराजे, बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. अहो मी बोलून दाखवलं. अहो त्यांचंच पहिलं घेतलं की त्यांनाच राज्याभिषेक करू दिला नव्हता तेव्हा नव्हतात तुम्ही. परत तुम्हाला आठवण करून देतो. अहो त्यांनाच राज्याभिषेक करू दिला नव्हता. आणि नाही नाही मी तुम्ही होतात की नव्हतात खरं तर आम्ही आवाज साहेब इकडे बघून बोला. त्यांनाही क्षुद्र म्हटलं गेलं, आम्ही तर क्षुद्र आहोतच. त्यांनाही क्षुद्र म्हटलं गेलं, आम्ही तर क्षुद्र आहोतच. त्यांना त्यांचा राज्याभिषेक करताना त्यांचं कुंकुम टोळ अंगठ्याने केलं, पायाच्या अंगठ्याने. लिहिलंय, पुस्तकात वाचा, पुस्तकात वाचा. कन्क्लूड करा आता. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याचा उल्लेख करताना कुठल्या पुस्तकात काय लिहिलंय, पायाच्या अंगठ्यानं तिळक लावला, हे पहिल्यांदा आम्ही इतिहासातला ऐकतोय. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातला जे वक्तव्य त्यांनी केले ते काढून टाका, काढून टाका अध्यक्ष महाराज. ते पटलावरनं काढून टाका. या ठिकाणी इतिहासावर डिबेट न करता विधेयकावर बोला. ही इतिहासावर डिबेट करण्याचं नाही आहे विषय. तुम्ही विधेयकावर बोला, विधेयकाच्या तरतुदीवर बोला, विधेयकाच्या तत्वावर बोला, पण इतिहासावर डिबेट करू नका. जेव्हा इतिहासावर डिबेट करू नका. आवाज साहेब चला बोला, कन्क्लूड करा. चला कन्क्लूड करा. पुढे 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 रेकॉर्ड वरना रेकॉर्ड तपासून आपण योग्य तो निर्णय करू. चला ना आता बोलू द्या. दिलगिरी व्यक्त हा चालू द्या. अरे जागेवर बसा ना, जागेवर बसा, जागेवरून बोला ना. मी तुम्हाला संधी देतो ना बोलायला. तुम्ही जागेवर बसा, तुम्हाला संधी देतो मी. बोला. चला मंत्री महोदय काय बोलायचं. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सन्माननीय सदस्य जितेंद्र आव्हाड साहेब त्यांच्या भावना व्यक्त करत असताना त्यांनी या भारताचं, महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान त्या ठिकाणी केलेला आहे. अध्यक्ष महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा तिलक कोणाच्या पायाने केला. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये हे बिलकुल चालणार नाही. त्यांना कोणाचं लागून चालन करायचं असेल ते त्यांना लगभाग हो.
अध्यक्ष महोदय, प्रत्येक समाजामध्ये अनेक चांगल्या वाईट प्रवृत्ती काही काळापूर्वी होत्या, परंतु अध्यक्ष महोदय त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांनी एखादा शब्द असाही बोलायला पाहिजे होता की आजही काही समाजांमध्ये 10 पत्नी केल्या जातात, त्यांच्यावर त्यांचं तोंड उघडत नाही, त्याच्यावर ते भाष्य करत नाही. हे संविधानामध्ये लिहिलेलं आहे का अध्यक्ष महोदय? आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा त्यांना कोणी परवाना दिलाय? अध्यक्ष महोदय, त्यांनी माफी मागितली पाहिजे. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, आपल्या देशाची माफी मागितली पाहिजे. एवढं 10 मिनिटं स्थगित करू. सभागृह 10 मिनिटाकरता आपण स्थगित करत आहोत. अध्यक्ष महोदय, चला जागेवर बसा. जागेवर बसा. बसा, ठीक आहे, बोलू दे. आता मी बसलोय ना, मी उभा आहे ना. बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. अहो जागेवर बसून घ्या, मी उभा आहे इकडे. जरा तरी डेकोरम पाळा. बसून घ्या. ठीक आहे, बसा. हे बघा, सभागृहात आज एक अत्यंत महत्वपूर्ण विधेयकावरती चर्चा चालू आहे. हे बिल राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे. याचं गांभीर्य राखून सगळ्यांनी या चर्चेत भाग घ्यावा अशी माझी सभागृहाला विनंती आहे. आणि असं असताना, आपण भाषण करत असताना या देशाचे आराध्य दैवत ज्यांना आपण मानतो त्यांच्या संदर्भात कोणीही, या बाजूच्या सदस्यांनी किंवा या बाजूच्या सदस्यांनी, कोणीही अशा शब्दांचा प्रयोग केला ज्यातून राज्याचं वातावरण बिघडू शकतं, देशाचं बिघडू शकतं, ते या सभागृहातनं किमान होऊ नये अशी सगळ्यांचीच प्रामाणिक इच्छा आहे. आणि त्यामुळे संबंध, बसून घ्या, बसून घ्या, थांबा. त्यामुळे संबंधित सदस्य, मला वाटतं जितेंद्र आव्हाड साहेब या संदर्भातलं भाषण करत होते. माझी परत एकदा आपल्या सर्वांनाच विनंती राहील की भाषण करत असताना अशा कुठच्याही गोष्टीचा उल्लेख करू नका ज्यातून कोणाच्याही भावना दुखावल्या जातील, राज्यातलं जे चांगलं वातावरण आहे ते खराब होईल, असं कुठचंही कृत्य किंवा भाष्य करू नये. आणि त्यामुळे थांबा. त्यामुळे या देशाच्या आराध्य दैवताविषयी जर का आपल्या तोंडातून, मुखातून कुठच्याही कारणास्तव काही शब्द निघाले असतील ज्यातून सगळ्यांची भावना दुखावली गेली असेल, तर मला वाटतं अशा विषयात माफी मागण्यात कोणाचाही कुठचा कमीपणा होत नाही. त्यामुळे मला वाटतं आपण जर या विषयात दिलगिरी व्यक्त केली तर ते योग्य ठरेल. थांबा, ऐकून तर घ्या. चला आव्हाड साहेब. मला काही विषय वाढवायचा नाही. मी जे काही बोललो असेल त्याच्याने कोणाच्या भावना दुखवल्या असेल तर मी ते माझे शब्द मागे घेतो. ठीक आहे, ठीक आहे. हे बघा, या सभागृहात कामकाज करत असताना कोणत्याही सदस्यासाठी
सर्वात दुर्दैवी गोष्ट असते जर का आपण उल्लेख केलेल्या शब्दांना जर रेकॉर्डवरनं काढून घेतलं तर त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यासाठी दुःखद ही गोष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे दिलगिरी व्यक्त करून टाका. दिलगिरी व्यक्त करा. आवाज साहेब आपल्या आराध्य दैवता संदर्भात ओ रईस शेख तुम्ही बसा. चला साहेब बोला ऐकतोय मी. अध्यक्ष महोदय, मी जे दाखले देत होतो त्या दाखल्यामध्ये ऐकून तर घ्या. बोला. एक मिनिट ऐकून घ्या. 1 मिनिट ऐकून घ्या. हा. थांबा जरा नारायणराव थांबा. चला आवाज साहेब लवकर. ठीक आहे. सन्माननीय सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी आता भाषण करत असताना जे उल्लेख केला, जो छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातला उल्लेख केला, त्या संदर्भात मी त्यांना या सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्यासंदर्भात निर्देश देतो. आपण कृपया सभागृहाची दिलगिरी व्यक्त करून माफी मागावी. माझ्या शब्दाने जर कोणाची मनदुख 1 मिनिट ऐकून तर घ्या. हे बघा ऐकून घ्या. या चेअरवरनं मी निर्देश दिलेले असतील, अध्यक्षांनी निर्देश दिलेले असतील तर प्रत्येक सदस्य त्याचं पालन करतो याची मला खात्री आहे. त्यामुळे मला संपूर्ण खात्री आहे की 1 मिनिट थांबून घ्या. मी पालन दिलगिरी व्यक्त करतो. झालं ना आता दिलगिरी व्यक्त केली. ठीक आहे. सन्मान्य सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी केलेलं वक्तव्य हे मी रेकॉर्ड वरनं काढत आहे. बसा अध्यक्ष महोदय, आता बसून घ्या. असं नाही असं काय करताय. बसून घ्या. अध्यक्ष महोदय, आज या ठिकाणी 1 मिनिट या बिलावर जितेंद्र आव्हाड भाषण करीत असताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला आपलं सर्वांचं जे दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये अतिशय निंदनीय शब्दांचा त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. अध्यक्ष महोदय, या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेक्षा कोणीही मोठं होऊ शकत नाही. आणि अध्यक्ष महोदय, आपण या ठिकाणी सूचना केल्याच्या नंतर सुद्धा त्यांना संधी मिळाली होती की संपूर्ण महाराष्ट्राची आणि देशाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या माफी मागण्याची त्यांना संधी मिळाली होती. तरी पण अध्यक्ष महोदय, त्यांनी त्या संधीला पण ठोकारलाय. तुम्हाला निर्देश द्यावे लागले. अध्यक्ष महोदय, हे बिलकुल महाराष्ट्र सहन करून घेणार नाही. आणि म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी अशब्द वापर केलेले आहेत, माझी आपल्याला विनंती असणार आहे की त्यांना सभागृहातून निलंबित करण्यात यावं. ठीक आहे बसून घ्या. बोला राणे साहेब बोला. अध्यक्ष महोदय, तुम्ही माफी मागायला सांगितले अध्यक्ष महोदय, तरी पण हातवारे करणं आणि आमच्यावर उपकार करतात असे जे काय ते दाखवतायत अध्यक्ष महोदय. उद्या काय हे लोकांना कोणाच्या त्या औरंगजेबाला खुश करण्यासाठी, त्या टिप्याला खुश करण्यासाठी हे कार्यक्रम करतायत का?
मग अध्यक्ष महोदय आपल्याला मी विनंती करतो अध्यक्ष महोदय यांना पहिले निलंबन करा अध्यक्ष महोदय इथून, नाहीतर अध्यक्ष महोदय उद्या हे काही बोलत जातील आणि इथे काय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललेत अध्यक्ष महोदय, हे कोण लहान सहान व्यक्तीबद्दल नाही बोललेत आणि तरी पण यांचे हातवारे बघा फोनवर बोलताय ते. आमच्यावर काय उपकार करतायत का? एवढं बोलायचं ना, जाऊन बोला ना त्या टिपे आणि औरंग्याबद्दल जाऊन, आम्ही काय बोलणार? पण पहिले आहे ना अध्यक्ष महोदय निलंबित करा, अध्यक्ष महोदय निलंबित करा. एक लक्षात घ्या अध्यक्ष महोदय हे असं हे काय प्रकार आहे अध्यक्ष महोदय? ही पद्धत आहे माफी मागायची छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल? हे अपमान तुम्ही सहन करणार अध्यक्ष महोदय? बसून घ्या अध्यक्ष महोदय बघा तुम्ही यांच्या हातवारे बघा. एक लक्षात घ्या या सभागृहात एखाद्या विषयावरती मी निर्देश दिल्यानंतर त्या निर्देशाचं पालन झाल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे, त्यांनी सभागृहाची माफी मागितलेली आहे, त्यांनी म्हटलेलं जे आहे ते मी रेकॉर्डवरनं काढून टाकलेलं आहे. त्यामुळे आता आपण याच्यात पुढे जायला पाहिजे, आता आपण कामकाज पुढे न्यायला पाहिजे. बसून घ्या बोला. अध्यक्ष महोदय हा महाराष्ट्राचा सर्वोच्च सभागृह आहे. या सभागृहामध्ये निवडून येणारे प्रत्येक व्यक्ती अध्यक्ष महोदय 3-3 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतायत. परंतु हा संपूर्ण महाराष्ट्राचा सर्वोच्च सभागृह असून 12.5 कोटी या महाराष्ट्राच्या नागरिकाचा अध्यक्ष महोदय प्रतिनिधित्व हा सभागृह करतोय. एका काळी अध्यक्ष महोदय प्रभू रामचंद्रांच्या विषयी हेलफेल बोलणारे व्यक्ती, कुठे प्रभू रामचंद्र आणि प्रभू रामचंद्राच्या संदर्भामध्ये चुकीचे वक्तव्य करणारे लोक आज छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे नव्हे अध्यक्ष महाराज, जगभरात असलेले सर्व हिंदूंचा आराध्य दैवत आहे. केवळ एका कम्युनिटीला, एका जातीचा, एका धर्माचा लोकांना, विशिष्ट लोकांना खुश करण्यासाठी जर जितेंद्र आव्हाड अध्यक्ष महोदय केवळ दिलगिरी व्यक्त करत असेल, ते दिलगिरी पुरती नाही आहे. हे संपूर्ण महाराष्ट्र नाही, जगभराचे सर्व हिंदूंचा आराध्य दैवताचा अपमान आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी मागणी आहे, अध्यक्ष महोदय माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय, दिलगिरी शब्द हा चुकून जर तोंडातून निघाला त्यासाठी दिलगिरी व्यक्त केली जाते. जाणून बुजून या देशाच्या हिंदूंना चिथवण्याचा प्रयत्न जे करतायत अध्यक्ष महोदय, ऐका ना, हो ऐका ना, ऐका, अरे बाबा ऐका ना, अरे बाबा ऐका ना त्यांना. ठीक आहे, बसून घ्या अध्यक्ष महोदय, बस चला आता बसून घ्या. हो एक मिनिट ऐका, जाणून बुजून या देशाच्या, एक मिनिट ऐका, हो अरे बाबा हे नाही असं नाही होत ना. अध्यक्ष महोदय या देशाच्या हिंदूंना जाणून बुजून चिथवण्याचा प्रयत्न करणारे हे ढोंगी सेक्युलरिस्ट, हे सुडो सेक्युलरिस्ट अध्यक्ष महोदय मताचा लांगुल चलान पणन करण्यासाठी जर हिंदू देवी देवतांचा आणि हिंदूची पदपातशाही स्थापित करणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतायत, त्यांना निलंबन केला पाहिजे. मला एक गोष्ट सांगा आणि सागर साहेब, मला एक गोष्ट सांगा, 1 मिनिट शांत बसा, 1 मिनिट. त्यांच्याकडनं चुकीचं विधान झालं. हो सागर साहेब खाली बसा, मी बोलतोय असं काय करता? सागर साहेब खाली बसा. हे बघा, त्यांच्याकडनं जे विधान झालं ते चुकीचं होतं. आता एखाद्या सदस्याकडनं चुकीचं विधान जर झालं सभागृहात, ऐकून घ्या. तर आपण काय करतो सहसा, आपण ते केलेलं स्टेटमेंट रेकॉर्डवरनं काढून टाकतो. आता बसून घ्याल का? नाही तर तुम्हाला बाहेर पाठवायला लागेल मला. बसून घ्या, नाही तर तुम्हाला बाहेर पाठवायला लागेल. बसून घ्या, खालती बसून घ्या. त्यामुळे नंबर 2,
आपण त्या संबंधित सदस्याला दिलगिरी व्यक्त करून सभागृहाची माफी मागायला सांगतो. मी दोन्ही गोष्टी केल्या आहेत. 1 मिनिट थांबा. जितेंद्र आव्हाड साहेब, मी या सभागृहातल्या प्रत्येक सदस्याला आणि विशेष करून आपण जे आता विधान केलेलं आहे त्या संदर्भात मी आपल्याला ही शेवटची संधी देतोय. यापुढे जर का छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किंवा या राष्ट्रातल्या महापुरुषांबद्दल जर का आपण चुकीचं विधान केलं तर मला नियम 53 खाली तुम्हाला या सभागृहातनं सस्पेंड करायला लागेल. त्यामुळे माझ्यावर अशी पाळी आपण आणू नयेत. माझी परत एकदा आपल्या विनंती आहे, आपण कृपया आता असं काय करताय? त्यामुळे माझी आपल्याला परत एकदा सांगणं आहे की आपण केलेल्या विधानाबद्दल आपण सभागृहाची माफी मागून ही चर्चा पुढे नेऊया. आव्हाड साहेब, हे आपल्या हितात आहे, आपण सभागृहाची माफी मागा. नाही, मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे दिलगिरी व्यक्त केली. थांबा जरा. ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांची आपण सभागृहाची माफी मागा असे माफी माझे स्पष्ट मागितलेली निर्देश आहे. आहेत. थांबा जरा. अध्यक्ष महोदय, आपण सभागृहाची माफी मागावी. मागितली ना सभागृहाची. बसून घ्या. असं नाही चालणार. बसून घ्या. असं नाही चालणार. बसून घ्या. चला आव्हाड साहेब. अध्यक्ष महोदय, मी माफी मागतो. बस ऐका. आता अध्यक्ष महोदय. चला बस. अध्यक्ष त्यांनी महोदय, सभागृहाची माफी मागितलेली आहे. संपला विषय. चला आता पुढे जाऊया. अध्यक्ष महोदय, मी कोण आहे? अध्यक्ष महोदय, नाही, त्यांच्यानंतर कोण आहे? चला.